जास्त तुमचा वेळ घेत नाही, येतोय पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमचा हा, नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्य कार्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे? चला चला, गुड आफ्टरनून पल्लवी, पूजा, विजय, प्रतिभा, विकी. चला, तुम्ही ज्या विभागाची परीक्षा देताय पहिल्यांदा तुम्हाला त्या विभागाची माहिती असणं गरजेचं आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, बघा याची माहिती, बेसिक माहिती लक्षात घ्या. नोंदणी व मुद्रांक विभाग मित्रांनो, तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं नोंदणी व मुद्रांक विभागाचं कार्य काय आहे नेमकं. बघा बेसिक गेलो, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये तुमचं एक्सप्लेनेशन घेतोय. बेसिक कार्य विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, ज्या स्थावर मालमत्ता असतात, दोन पद्धतीच्या मालमत्ता असतात, स्थावर आणि जंगम. जंगम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी मालमत्ता म्हणजे नेली जाऊ शकते त्याला जंगम म्हणायचं. मात्र जे नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे हे काय काम करतं, जे स्थावर मालमत्ता आहेत याच्या नोंदी करणं हे पहिलं काम, व दुसरं काम काय आहे त्यांचं, जे मुद्रांक शुल्क आहे, मुद्रांक शुल्क आहे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी असं म्हणतो, हे गोळा करणं. पहिला मुद्दा क्लिअर, ठीक आहे. चला, दुसरा म्हणजे दुसरा भाग जो तुम्हाला विचारलेला आहे, याचे मुख्य कार्यालय कुठे आहे. तुम्ही जसं उत्तर दिलं बरोबर त्या पद्धतीनं नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्य कार्यालय जे आहे हे आपल्याला पुणे या ठिकाणी पाहायला मिळतं. बर, आणखी विचारलं जाऊ शकतं नोंदणी आणि मुद्रांक विभाग जे आहे यांचं मुख्य कार्यालय जे पुणे या ठिकाणी आहे, त्याचबरोबर या विभागाचे आणखी उपमहानिरीक्षक कार्यालय, हा या कार्यालयाचं नाव लक्षात घ्या बरं का. या पुणे येथे असणाऱ्या कार्यालयाचं नाव आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालय. मुद्रांक नियंत्रण कार्यालय एकच मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय कुठं आहे, हे पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न विचारला जाऊ शकतो, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे एकूण किती उपमहानिरीक्षक कार्यालय आहे. पहा, उपमहानिरीक्षक कार्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 8 उपमहानिरीक्षक कार्यालय आहेत. बर, आणखी विचारलं जाऊ शकतं कुठे कुठे आहेत, एवढं जर प्रश्न आला तरी लिहून घ्या, आता आहे वेळ आपल्याकडे. मित्रांनो, उपमहानिरीक्षक कार्यालय आहेत एकूण 8 जिल्ह्यामध्ये. या 8 जिल्ह्याची नावं आपण जर पाहिले तर पहिला जिल्हा इथं अमरावती आहे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर शॉर्ट फॉर्म मध्ये मी देतोय कारण आपल्याला आणखी पुढे जाता येईल. परीक्षेला सहज प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक कार्यालय आहेत किंवा नाहीत. अमरावतीला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर लातूरला आहे, त्याच्यानंतर मुंबईला आहे, त्याच्यानंतर नागपूरला आहे, नागपूरला आहे, त्याच्यानंतर नाशिकला आहे, त्याच्यानंतर पुणेला आहे आणि त्याच्यानंतर ठाणेला आहे. बर, एकूण किती दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. पहा, संख्या लक्षात ठेवा, एकूण किती दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे निबंधक कार्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, एकूण कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची संख्या आहे 507 एवढी. किती कार्यालय आहेत, 507 एवढी. आणखी या विभागाचं कामकाज जे आहे, परीक्षेला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, या विभागाचं कामकाज जे आहे हे 3 कायद्यानुसार चालतं. किती कायद्यानुसार, 3 कायद्यानुसार. पहिला कायदा आहे त्याला आपण नोंदणी कायदा म्हणतो. परीक्षेला सरळ प्रश्न विचारला जातो, नोंदणी कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला. उत्तर लिहून घ्या, 1908 चा नोंदणी कायदा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे महाराष्ट्र मुद्रांक कायदा. पहा, महाराष्ट्र मुद्रांक कायदा. मित्रांनो, महाराष्ट्र मुद्रांक कायदा हा 1958 चा आहे. आणि तिसरा आपल्याला कायदा पाहायला मिळतो विशेष विवाह कायदा. या 3 कायद्यानुसार यांचं कामकाज चालतं. विशेष विवाह कायदा,
हा विशेष विवाह कायदा कोणत्या वर्षीचा आहे असं जर तुम्हाला विचारलं, उत्तर 1954 असं तुमचं आलं पाहिजे. जेवढं गरजेचं आहे, जेवढं परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून गरजेचं आहे, ते सगळं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ही सिरीज आपली सुरू राहील. इथं तुमचं प्रश्नाचं उत्तर इथं लगेच मिळालं. 5 ते 6 महत्वाचे घटक या स्लाइड मधून आपल्याला लक्षात ठेवायचे. कार्य, स्थावर मालमत्ताच्या नोंदी आणि मुद्रांक शुल्क गोळा करणं, मुख्य कार्यालय पुणे, कार्यालयाचं नाव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालय, उपमहानिरीक्षक कार्यालय 8, अमरावती, संभाजीनगर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे. एकूण दुय्यम निबंधक कार्यालय किती? 507 एवढे. 3 कायद्यानुसार कामकाज चालतं. नोंदणी कायदा 1908, मुद्रांक कायदा 1958 आणि विशेष विवाह कायदा 1954. मुद्दा क्लिअर? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे तुमचं बरोबर आहे. आता याचं स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही. आपलं टेलिग्राम चॅनल आहे जिओग्राफी बाय शिंगारे सर. डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्याच्यामध्ये त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवर जा, चॅनल जॉईन करा. ही PDF मी लेक्चर झाल्याबरोबर तिथं अपलोड करून टाकतो, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या. चला, समजतंय का? घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा नोंदणी व मुद्रांक विभागाचे सचिव कोण आहेत? हे कंटेंट फार महत्वाचं आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे सचिव तुम्हाला विचारले. आता जसं मागच्या स्लाइडला आपण 5-6 मुद्दे पाहिले, तसं या स्लाइडला सुद्धा आपण 5-6 मुद्दे पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे नोंदणी व मुद्रांक विभाग आहे, हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? मंत्रालयाचं नाव लक्षात घ्या. हा येतो महसूल विभागाच्या अधिपत्याखाली. महसूल मंत्रालयाच्या अधिपत्याखाली. बघा, मग जर महसूल मंत्रालयाच्या अधिपत्याखालील विभागामध्ये जर नोंदणी आणि मुद्रांक विभाग असेल, तर तुम्हाला इथं 4 प्रश्न तयार होतात. पहिलं, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण? पहा, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री कोण? माहित असेल तर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. त्याच्यानंतर विचारलं जाईल की महाराष्ट्र शासनाचे महसूल सचिव कोण? महसूल, त्याचबरोबर नोंदणी व मुद्रांक विभागाचे सचिव कोण? मुद्रांक विभाग सचिव कोण? विचारलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला इथं आणखी विचारलं जाऊ शकतं की आपलं जे पुणेचं कार्यालय आहे, पुणे येथे असणारं कार्यालय, महानिरीक्षक कार्यालय जे आहे, या महानिरीक्षक कार्यालयाचे आपण असं म्हणूया की प्रमुख कोण? महानिरीक्षक कार्यालय जे आहे त्याचं प्रमुख, तसं म्हणण्यापेक्षा एक वाक्य इथं वापरू शकतो. महानिरीक्षक कार्यालय आहे, या महानिरीक्षक कार्यालयाचे नियंत्रक कोण? म्हणजे ज्याला आपण मुद्रांक नियंत्रक म्हणू शकतो. नियंत्रक कोण? आणखी पुणे येथे जे कार्यालय आहे, या कार्यालयाचं उपमहानिरीक्षक कोण? ओके, चलो, एवढी प्रश्नाची उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर दिसत आहे. बरोबर आहे. चला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. पहिला मुद्दा तुमचा इथं क्लिअर होतो. पुढे महसूल राज्यमंत्री कोण आहेत? योगेश कदम. कोण आहेत महसूल राज्यमंत्री? योगेश कदम. महसूल नोंदणी व मुद्रांक सचिव कोण आहेत? किंवा महसूल, त्याचबरोबर महसूल सचिव म्हटलं तरी तेच आणि नोंदणी व मुद्रांक सचिव म्हटलं तरी तेच. त्यांचं नाव आहे राजेश कुमार. त्याच्यानंतर पुणे या कार्यालयामध्ये असणारे महानिरीक्षक नियंत्रक कोण? नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक म्हटलं तरी तुम्ही चालून जाईल. महानिरीक्षक नियंत्रण म्हटलं तरी आपण नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक असंही ती पोस्ट आहे. वाटल्यास इथं मी परत तुमचं कन्फ्युजन वाचताना होतं. नोंदणी महानिरीक्षक
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांचं नाव आहे रवींद्र बिनवडे. ठीक आहे. उपमहानिरीक्षक पुणे कार्यालयाचे कोण आहेत? उदयराज चव्हाण. क्लिअर. मग इथे विचारले नोंदणी व मुद्रांक विभागाचे सचिव कोण? नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे सचिव राजेश कुमार. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे 3 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. विकी सर, IBPS चा पेपर असतो, दिवस मोजायचे नसतात, स्टडी मोजायचा असतो, अभ्यास मोजायचा असतो. आहेत त्या दिवसामध्ये टार्गेट ठेवा. साधारणतः जुलै एंडिंग पर्यंत परीक्षा होईल असा अंदाज आहे. एक 2-1 महिने मिळतील तुम्हाला, एक माझा अंदाज. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक विभाग जे आहे हे एक प्रकाशन काढतं. त्याची सगळी माहिती या प्रकाशनामध्ये असते. त्या प्रकाशनाचं नाव आहे सारथी प्रकाशन. कोणतं प्रकाशन? सारथी प्रकाशन. कोणत्या विभागामार्फत काढलं जातं? तर हे नोंदणी आणि मुद्रांक विभागाचं एक प्रकाशन आहे, त्याचं नाव आहे सारथी. तुम्ही त्याला सारथीही म्हणू शकता. सारथी हे नाव तयार होतं SARATHI. एखाद्या प्रश्नामध्ये आपण सारथीबद्दल पुढे चर्चा करूया. पुढे आणखी एक महत्वाचं, ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नामध्ये ते घेऊया. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? समजतं व्यवस्थित? समजतंय का? आम्हाला कमेंट करून सांगा. जे मुलं नवीन जॉईन झालेले आहेत, लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जेवढा तुमचा रिस्पॉन्स जास्त तेवढ्या प्रमाणामध्ये आपण लेक्चर जे आहे हे जास्त घेऊया. ठीक आहे. चल घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. मुद्रांक शुल्क विभागाने अभय योजना कोणत्या वर्षी सुरू केली? मुद्रांक शुल्क विभागाने 2-3 क्वेश्चन नाही, 2-3 क्वेश्चन 25 पैकी 3 ते 4 क्वेश्चन तुम्ही धरून चला, मुद्रांक विभागावर विचारले जातील. चला बघा, आता मुद्रांक शुल्क विभागाने अभय योजना कोणत्या वर्षी सुरू केली? तत्पूर्वी आणखी एक महत्वाचा भाग, एक स्टार पॉइंट मगाशी सांगायचा राहिला. मित्रांनो, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, मुद्रांक विभागाने नोंदणीसाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर जो आहे हा कधी केलाय? एक मगाशी सांगायचं राहून गेलं. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2002 पासून संगणकीकृत प्रणालीचा वापर आपल्याला केलेला पाहायला मिळतो दस्त नोंदणीसाठी. कशासाठी? दस्त नोंदणीसाठी. इथं मी लिहितो वाटल्यास दस्त नोंदणीसाठी. आता मग या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे, चलो या प्रश्नाकडे येऊया. इथं विचारले मुद्रांक शुल्क विभागाने अभय योजना कोणत्या वर्षी सुरू केली? मित्रांनो, काही महत्वाची आकडेवारी लक्षात घ्या, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकार या विभागाला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी कलेक्ट करण्याचं टार्गेट देत असतं. दरवर्षी सरकार सांगतं की यावर्षी एवढा हजाराचा रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे, यावर्षी एवढ्या हजाराचा पैसा जनरेट झाला पाहिजे. मुद्रांक शुल्क विभागाला महसुलाचं उद्दिष्ट दिलं जातं. याच्या सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावर्षी म्हणजे 2024-25 मध्ये राज्य सरकारने किती हजार कोटीचं महसूल गोळा करण्याचं किंवा महसुलाचं उद्दिष्ट मुद्रांक शुल्क विभागाला दिलं? उत्तर आहे 55,000 कोटी. बघा, टप्प्याटप्प्यानं जाऊ. तुम्हाला सर इथं अभय योजना विचारली हे तुम्ही काय देतायत? तर मी तुम्हाला कंटेंट देतोय प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनच्या स्वरूपात. ठीक आहे. 25,000 कोटीचं मुद्रांक शुल्क जमा करण्याचं उद्दिष्ट यावर्षी 2024-25 रोजी राज्य सरकारनं या विभागाला दिलं. मित्रांनो, हे सगळं गोळा करत असताना काही योजना या मुद्रांक शुल्क विभागाकडून आपल्याला जारी केलेल्या पाहायला मिळतात. सर्वात पहिली योजना ज्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे त्याचं नाव आहे सलोखा योजना. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मुद्रांक शुल्क विभागाची सलोखा योजना
कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, तर 2022 रोजी ही योजना सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. सलोखा योजनेचं उद्दिष्ट असं आहे, जर आपल्या भावाभावकीमध्ये जर भांडणं असेल तर ते भांडणं मिटवण्यासाठी, तुमची रजिस्ट्री करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सरकार तुम्हाला शुल्क जे आहे, काही शुल्क तुमचं माफ करून घेईल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची योजना, या योजनेबद्दल आता प्रश्न आलेला आहे, ते म्हणजे कोणती? अभय योजना. अभय योजना. अभय योजना कधी सुरू केली होती? तर अभय योजना मित्रांनो 2023 ला सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. तारीख जर विचारली 7 डिसेंबर 2023 म्हणू शकता. या दिवशी ही योजना सुरू केली. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे मित्रांनो? ज्या जुन्या रजिस्ट्र्या राहिलेल्या आहेत, म्हणजे 1980 पासून ते 2020 पर्यंत अडकून असलेल्या ज्या जुने दस्त आहेत, जुन्या नोंदी आहेत, यांच्या दंडामध्ये सरकार जे आहे हे तुम्हाला सूट देईल. क्लिअर? त्याच्यानंतर तिसरी योजना लक्षात घ्या या विभागाची, एक राज्य एक नोंदणी उपक्रम. एक राज्य एक नोंदणी योजना. एक राज्य एक नोंदणी योजना ही या विभागाची एक महत्वाची योजना असून ही योजना सुरू केली होती 2025 पासून सुरू झालेली आहे. कोणत्या शहरातून या योजनेची सुरुवात केली? करंटला विचारलं जाऊ शकतं. मुंबई या शहरातून या योजनेची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे चला, त्याच्यानंतर चौथा उपक्रम आहे सैनिक हो तुमच्यासाठी. सैनिक हो तुमच्यासाठी ही एक योजना आहे या विभागाची. ही योजना या विभागानं कधी सुरू केली होती? तर ही योजना विभागानं 2023 ला सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर एक करंट अफेअरचा भाग आहे मित्रांनो. एक करंट अफेअरचा भाग तुम्हाला बाजूला देतोय, जेणेकरून परीक्षेला जर आला तर प्रश्न तुम्ही लिहू शकता. यावर्षी 2024-25 पासून 25-26 साठी जे रेडी रेकनर दर आहे, रेडी रेकनर दर या रेडी रेकनर दरामध्ये सरासरी 4% वाढ जी आहे ही या मुद्रांक शुल्क विभागानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे रिंकू पिलोरे, ठीक आहे, कंटिन्यू ठेवू. फक्त जास्तीत जास्त जर विद्यार्थ्यांनी याचा लाभ दिला, तुमच्यापर्यंत आलो, तर ते व्यवस्थित वाटतं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, रेडी रेकनर दर म्हणजे काय? रेडी रेकनर दर म्हणजे एखादी विशिष्ट जमीन आहे. समजा एखादा एक प्लॉट आहे, साधारणतः आपण म्हणूया की 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. मग 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटची सरकारी किंमत किती, म्हणजे त्या किमतीच्या खाली हे ठिकाणी तुम्ही, नाही तर कोणी काय करेल, समजा मी एखादा प्लॉट घेतला, समजा 1 लाखाला प्लॉट घेतला, मी काय म्हणेल, आपण काय करूया, प्लॉटची नोंदणी जी आहे आपण काय करूया, 1000च दाखवू आणि 1000च जे आहे स्टॅम्प ड्युटी भरू आणि 1000 स्टॅम्प ड्युटी भरून मी तुम्हाला वरून जे आहे वरून पैसे तुला देऊन टाकेन. कारण स्टॅम्प ड्युटी 7% असती, 7% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागती. त्यामुळं सरकार एक विशिष्ट दर ठरवून ठेवतो. हा 1 लाखाचा प्लॉट आहे, 1000 स्क्वेअर फीटचा. सरकार सांगतं याचा सरकारी रेट जो आहे हा 70,000 आहे. 70,000च्या खाली हा प्लॉट आम्ही, म्हणजे तुम्हाला जर या प्लॉटची रजिस्ट्री करायची असेल, या प्लॉटची जर म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायची असेल, तर ही 70,000 पेक्षा खालच्या किमतीची निघू शकत नाही. हा जो दर सरकार त्या जमिनीचा ठरवून देतो त्याला म्हटलं जातं रेडी रेकनर दर. क्लिअर? रवी सर धन्यवाद. याला म्हणायचं रेडी रेकनर दर. समजली कन्सेप्ट? त्याच्यापेक्षा खाली हा प्लॉट तुम्हाला विकता येत नाही. म्हणजे विकला जरी तुम्ही, तर तुम्हाला या 70,000वरची 60% स्टॅम्प ड्युटी तुम्हाला द्यावी लागते. म्हणून हा जो दर असतो याला रेडी रेकनर दर. यावर्षी 2025-26 साठी, म्हणजे 2025 पासून रेडी रेकनर दरामध्ये सरासरी 4%, प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा तो ठरत असतो, सरासरी 4% वाढ जी आहे ही केलेली आपल्याला सरकारने पाहायला मिळते. समजतंय का रे? सिडको साठी जीएस लेक्चर घ्या. आता घेतोय, जीएस ची सिरीज सुरू करतोय. पॅटर्न आयबीपीएस किंवा टीसीएस आहे, त्यामुळं जास्त काही फरक पडत नाही कोणत्याही पोस्टचा असलं तरी. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं घ्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय. अभय योजना 2023 साली सुरू केली, 27 डिसेंबर 2023. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे
हे 3 इथं बरोबर आहे. चला, जे नवीन जॉईन झालेत लेक्चर लाईक करा, तुमचे मित्र कोणी पाहत असतील त्यांना शेअर करा, म्हणजे ही सिरीज आपली चांगली कंटिन्यू होईल. चलो घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. कापेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? हे IBPS पॅटर्नचे क्वेश्चन मी घेतोय. अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुरेखा घुले, GS-GK मध्ये अभ्यासक्रम काय असतो? अभ्यासक्रम काय नसतो, बाकी सगळे विषय असतात GS-GK मध्ये. जसं आहे भूगोल आहे, इतिहास आहे, भूगोलामध्ये जग, भारत, महाराष्ट्र. इतिहास आहे, इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र. त्याच्यानंतर विज्ञान आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, झुलॉजी आहे, त्याच्यानंतर झुलॉजी आहे, त्याच्यानंतर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. राज्यघटनेमध्ये तुम्हाला पूर्ण राज्य व्यवस्था आहे, राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, करंट अफेअर आहे. बघा आणखी 1 2 3 4 5 6 काय विसरलं असेल माझं, पर्यावरण आहे. हे सगळे अर्थशास्त्र आहे, अर्थव्यवस्था. हा सगळा सिलेबस आहे. एवढा सगळा सिलेबस तुम्हाला 25 मार्कासाठी आहे. हे 25 मार्क जे आहेत, हे 25 मार्कासाठी तुम्ही अनेक पुस्तकं वापरू शकता किंवा सगळ्यात सोपं आपला कोर्स, या कोर्समध्ये तुमचं हे सगळं मी कव्हर केलेलं आहे पूर्ण घटकासहित. त्याचं तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे 25 मार्कासाठी. आता कापेश्वर लेणी विचारली. मित्रांनो, तुम्हाला जर काही नाव माहित नसतील, कापेश्वर लेणी जी आहे याला आणखी एक नाव आहे खिद्रापूरची लेणी. खिद्रापूरची लेणी जी आहे यालाच कापेश्वर लेणी असं म्हणतात. आता महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या लेण्या ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या लेण्या ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही PPT मी अवेलेबल केलेली आपल्या टेलिग्राम चॅनलला, तिथं तुम्ही भेट घेत द्या आणि PPT घेऊन टाका. बघा इथं या ठाणे जिल्हा, ही सगळी महाराष्ट्राचा मॅप आहे. इथं ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यात महत्वाच्या कोणत्या कोणत्या लेण्या आहेत? ठाणे जिल्ह्यात सोपान आणि लोणार लेणी. एका मिनिटात 1-2 मिनिटात मी सगळं रिवाइज करतो, फक्त लक्ष समोर द्या, पाठांतर तुमचं झालं पाहिजे. इथं बघा रायगड जिल्ह्यामध्ये एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणीचा समावेश 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1987 ला. धनाळे आहे, चोल आहे, गांधारपाली आहे, कुडा आहे, कोंडाणे आहे, सुधागड आहे. कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये. इथे या रत्नागिरीमध्ये खेड आहे, पन्हाळगड आहे, पन्हाळकाजी आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या वाडा आहे, कनकेश्वर आहे. इथं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुंभोज आहे आणि खिद्रापूर. खिद्रापूर लेणी यालाच कोपेश्वर नाव असं आहे. मग तुमचं उत्तर इथं मिळालं कुठं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. थोडंसं वर या सांगली जिल्ह्यामध्ये हरिपूर आहे, करगणी आहे. त्याच्यानंतर इथं या सातारा जिल्ह्यामध्ये वाडदरा आहे, वाईधावडी आहे, कल्याणगड आहे, आगाशिव आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या कार्ले भाज्या आहेत, घोडेश्वर आहे, लेण्याद्री आहे, पातळेश्वर आहे. त्याच्यानंतर इथं या अहिल्यानगरमध्ये पळशी आहे, टाकळी आहे, भाताडे आहे, हरिश्चंद्रगड आहे. नाशिक जिल्ह्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. इथं नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड लेणी आहे, मांगीतुंगी आहे, अंकाई टंकाई आहे, चांबार लेणी आहे, पांडव लेणी. पांडव लेणीवर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. प्रकाशी या ठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये. चांगदेव, उनबदेव या ठिकाणी आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ अजिंठा या ठिकाणी 1983 ला यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. वेरूळचा समावेश झालेला आहे. अजिंठा लेण्याच्या 3 लेण्या ज्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे, वेरूळ, अजिंठा आणि एलिफंटा. एलिफंटा लेणीला आणखी एक नाव आहे, याला घारापूरची लेणी असं सुद्धा म्हणतात, घारापूर लेणी. पुढे चला, पितळखोरे लेणी जी आहे मित्रांनो, हे काही महत्वाचे पॉइंट आहेत. पितळखोर लेणी जी आहे ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते, जी छत्रपती संभाजीनगर येथे आहे. घटोत्कच आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटीमध्ये एक लेणी आहे. असो, इथं बघा धाराशिव, तेर, बीड जिल्ह्यामध्ये पारगाव शिवलेणी आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आहे. परभणीमध्ये ब्राह्मणी आहे. खिरोसा, निलंगा हे लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. माहूर, शिऊर, कंधार हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. इथं बघा लोणार, सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, वडनेरा, खंडेश्वर अमरावती जिल्ह्यामध्ये, मनसर, आडम, अभोस हे आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पोनी, अड्याळ हे आपल्याला पाहायला मिळतं कुठं? भंडारा जिल्ह्यामध्ये. भांडक, भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मार्कंडा गडचिरोलीमध्ये. दाहवा हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. क्लिअर? समजतंय सगळ्यांना? चलायचं पुढं. चला, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. कापेश्वर लेणी जी आहे
हिलाच खिद्रापूरची लेणी म्हणतात. आणि ही लेणी कुठे आहे? ही लेणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. 1955च्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशावळीनुसार नागरिकत्व मिळवणे शक्य आहे? आता इथं कन्फ्युजन, मुलांचं खूप कन्फ्युजन होतं. रिंकू, काय नाव आहे? पिलोरे. मी घेतोय म्हटलं ना तुम्हाला, घेतोय म्हटलंय युट्यूबला सिरीज, टेन्शन घेऊ नका. आता फक्त कंटेंटवर फोकस करा. इथं कन्फ्युजन काय होतं? राज्यघटनेमधले कलम वेगळं पहा, राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाचे कलम वेगळं आणि या कायद्यानुसार वेगळं, बरं का. बरेच जण इथं कन्फ्युज होतात. राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाचा उल्लेख जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो भाग 2 मध्ये. कुठून कुठपर्यंत? भाग 2 मध्ये नागरिकत्व हे कलम 5 ते 11 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हे राज्यघटनेमधलं नागरिकत्व आहे. याच्या आधारावर एक कायदा तयार करण्यात आला, त्याचं नाव आहे नागरिकत्व कायदा 1955. आणि या नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुद्धा वेगवेगळी कलमं आपल्याला पाहायला मिळतात. नागरिकत्व कायदा 1955 मधले 10 महत्वाची कलम माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि याच्यावर प्रश्न 2 ते 3 वेळा आलेले आहेत. कलम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 असलं तरी बरं, ठीक आहे. बघा, कलम 1 मध्ये काय? नागरिकत्व कायद्याचं नाव आहे. कलम 2 मध्ये काय? नागरिकत्व कायद्याची व्याख्या आहे. बघा, आता तुम्हाला प्रश्न या कायद्यामधला विचारलाय, त्यामुळे तिथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. समजलं? हा, कायद्यानुसार विचारलाय. 3 व्याख्या, 2 व्याख्या. तिसऱ्या याच्यामध्ये जन्माने मिळणारं नागरिकत्व, जन्माने मिळणारं नागरिकत्व तिसऱ्या कलमामध्ये. हे पाठ करा, पाठांतर गरजेचं आहे. 4थ्या कलमामध्ये दिलेलं आहे वंशावळीनुसार नागरिकत्व किंवा वंशानुसार नागरिकत्व, वंशानुसार नागरिकत्व. त्याच्यानंतर 5व्या कलमामध्ये दिलेलं आहे की नोंदणीनुसार नागरिकत्व, म्हणजे ज्यांना नोंदणी करून भारताचं नागरिकत्व घ्यायचंय त्याच्यासाठीचे जे प्रोव्हिजन आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात कलम 5 मध्ये. कलम 6 काय सांगतं? नैसर्गिकीद्वारे नागरिकत्व, नैसर्गिकीद्वारे नागरिकत्व. कलम 7 काय सांगतं? कलम 7 सांगतं प्रदेशाच्या समावेशनानुसार किंवा प्रदेशाच्या समावेशामुळे मिळणारं नागरिकत्व. जसं की सिक्कीम आपल्यामध्ये, आपल्या भारतात समावेश झाला, त्या लोकांना जे मिळालेलं नागरिकत्व आहे हे राज्यघटने आपलं नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 7 नुसार आहे. समावेशामुळे मिळणारं नागरिकत्व. कलम 8 काय सांगतं तुम्हाला? नागरिकत्वाचा त्याग. नागरिकत्व जर कोणी सोडून देत असेल तर त्याचे प्रोव्हिजन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. 8. 2 आणखी देतोय. कलम 9 काय सांगतं आणि 10 काय सांगतं? कलम 9 तुम्हाला सांगतं की नागरिकत्व रद्द करणे, नागरिकत्व रद्द करण्याचे जे प्रोव्हिजन आहेत हे प्रोव्हिजन आपल्याला या कलम 9 मध्ये पाहायला मिळतात. आणि कलम 10 नागरिकत्व हिरावून घेणे. सरकार तुमचं नागरिकत्व हिरावून घेऊ शकतं. हिरावून घेणे, हे असे 10 महत्वाचे कलम. तसे 19-20 कलम आहेत मला वाटतं. हे 10 कलम तरी माहित पाहिजे. इथं काय विचारले? वंशावळीनुसार नागरिकत्व. वंशावळीनुसार नागरिकत्व हे कलम 4 नुसार आपल्याला पाहायला मिळतं. कलम 4 आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी तुमचं इथं बरोबर आहे. धन्यवाद उमेश सर, धन्यवाद. 100% तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. ग्रेट इंडियन प्लेन मधील भाबर प्रदेशाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहेत? प्रश्न अशाच पद्धतीचा, म्हणजे इथं विचार दिलं नाही की उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, इंग्लिश मध्येच नाव दिले ग्रेट इंडियन प्लेन.
त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीची माहिती असणं गरजेची आहे, काही शब्द माहिती असणं गरजेचे आहे. चला, जे नवीन जॉईन झालेत लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. हा सिरीज कंटिन्यू करू आपण. ठीक आहे, 100% मी गॅरंटेड देतो तुम्हाला या सिरीजचा फायदा होणार. बघा, एक छोटीशी कन्सेप्ट समजून घ्या. कारण काय असतं, माझ्या लेक्चरमध्ये प्रश्न थोडेसे कमी होतात, मात्र एक प्रश्न असा फिरवला जातो की त्या प्रश्नावर येणारे सगळे प्रश्न बाकी तुमचे कव्हर होतील. बघा, हा भारताचा नकाशा आहे मित्रांनो. हे काय आहे? पहिलं नाव ग्रेट इंडियन प्लेन. हा शब्द लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. मित्रांनो, निसर्ग भारतामध्ये ज्या रूपामध्ये अस्तित्वात आहे त्या रूपाला निसर्गाच्या म्हणत असतो आपण प्राकृतिक विभाग. प्रकृती या शब्दाचा अर्थ होतो निसर्ग. रामदेव बाबा म्हणतात, प्रकृती जैसी शुद्धता हमारी पहचान. प्रकृती म्हणजे निसर्ग, परंतु मधामध्ये साखर निघाली तशी शुद्धता आहे. आता इकडे लक्ष द्या. इथं पहा, भारताच्या उत्तरेला जर तुम्ही गेला तर इथं तुम्हाला उंच उंच पर्वत दिसतील. या उंच पर्वताला आपण म्हणत असतो काय? उंच पर्वताला म्हणत असतो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. पहा, पर्वतीय प्रदेश भारताच्या उत्तरेला तुम्ही गेलात. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं खाली आलात, उत्तरेकडून खाली आल्यानंतर तुम्हाला हा जो भाग दिसतो एवढा, जो मी आता तुम्हाला रेखाटून दाखवतोय, हा जो एवढा भाग दिसतोय भारताचा, या एवढ्या भागावर ना उंचवट आहे, ना दऱ्या आहेत, ना खोऱ्या आहेत. हा सपाट भाग आहे. म्हणजे इथून तुम्ही जर इथं उभा राहिलात, इथून तुम्ही 10 किलोमीटर वर उभा राहिलेल्या एका माणसाला तुम्ही जर एकमेकांना पाहत असाल तर तुम्ही सारख्याच लेवलला दिसता. उतार असला तरी तो उतार 15 सेंटीमीटर प्रति किलोमीटर असू शकतो. म्हणजे इथं मी उभा आहे आणि 1 किलोमीटरवर जर एखादा माणूस उभा असेल तर 15 सेंटीमीटरचा खालीवरचा फरक येऊ शकतो. हा प्लेन भाग आहे. यालाच म्हटलं जातं उत्तरेकडील मैदानी प्रदेश. इथं त्याच्यासाठी शब्द वापरलाय ग्रेट इंडियन प्लेन. बघा, प्लेन म्हटलं की मैदान लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर थोडस तुम्ही खाली आलात, खाली आल्यानंतर तुम्हाला हा जो भाग दिसतो हा संपूर्ण भाग बाजूने उंच असणारा भाग. म्हणजे इथं जर तुम्ही आलात कोणत्याही टोकाला, इथून खाली पाहिलं तर तुम्हाला खड्डा दिसल. ह्या सगळ्या भागापेक्षा हा उंच उठलेला भाग आहे, हा उंच आलेला भाग आहे. याला म्हटलं जातं द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हटलं जातं. आणि त्याच्या बाजूला असणारा हा जो संपूर्ण किनाऱ्यालगतचा भाग आहे, हे बघा, इथं आपल्याला पाहायला मिळतं अरबी समुद्र, इथं हिंदी महासागर, बंगालचा उपसागर. या किनाऱ्यालगतचा भाग आहे, याला किनारी प्रदेश असं म्हणतात किंवा किनारी मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. आणि भारताच्या हद्दीमध्ये असणारे जेही काही 2 महत्वाचे बेट समूह आहेत, एक लक्षद्वीप बेट समूह असेल आणि दुसरं या ठिकाणी असणारा अंदमान निकोबार बेट समूह असेल, हा भारताचा 5वा प्राकृतिक विभाग. या 5 प्राकृतिक विभागाशिवाय भारत नाही. निसर्गाचे भारतामध्ये हे 5 रूप आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. इथं तुम्हाला विचारले द ग्रेट इंडियन प्लेन म्हणजे या पट्ट्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे की याच्यामध्ये भाबर प्रदेशाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? मित्रांनो, हा जो मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशाचे निसर्गानुसार आणखी 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे भाबर, दुसरा प्रकार आहे तराई, तिसरा प्रकार आहे भांगर आणि चौथा प्रकार आहे खादर. सरळ सेवेचा प्रश्न आहे, मात्र कन्सेप्ट इथं गरजेची आहे. हे जे एवढा भाग आहे याचे आणखी 4 प्रकार आहेत, 1, 2, 3, 4. एका मिनिटात मी समजून सांगतो, त्याच्यानंतर पुढे जाऊ. एक गोष्ट पुढच्या स्लाइडला जाण्या अगोदर लक्षात ठेवा, हा जो पर्वतीय प्रदेश आहे हा या मैदानाच्या उत्तरेला आहे. बघा मित्रांनो, हा मैदानाच्या उत्तरेला असणारा हा पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालय पर्वत. काय होतं, हिमालय पर्वतामधून अनेक नद्या ज्या आहेत या नद्या वाहत येतात. वाहत येत असताना प्रचंड वेगाने, कारण उतार जास्त असल्यामुळे नद्या प्रचंड वेगाने येतात आणि नद्या वेगाने येत असताना सोबत खूप मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन आणतात. आता आणलेला जो गाळ आहे, पर्वतीय प्रदेश इथे असा पर्वतापासून हे खाली येत असताना जेव्हा ह्या मैदानात प्रवेश करतात, मैदानात प्रवेश केल्यानंतर सोबत वाहून आणलेला जो गाळ आहे, हा गाळ स्वतःबरोबर ते वाहून नेऊ शकत नाहीत. का गाळ वाहून नेऊ शकत नाहीत? याचं कारण असं आहे की या नद्या या वाहत असताना, वेगाने वाहत असताना यांच्या या गतीज ऊर्जेमुळे यांच्या सोबतचा असलेला गाळ हा वाहून आणला जाऊ शकतो. मात्र इथे यांची गती कमी झाली, गतीज ऊर्जा कमी झाली, यांची ताकद कमी झाली. म्हणून ह्या नद्या काय करतात, ह्या मैदानी प्रदेशाच्या सुरुवातीला इथं जो सगळ्यात मोठा जो गाळ आहे,
जो जाड स्वरूपाचा गाळ आहे, कठीण स्वरूपाचा गाळ आहे, मोठा गाळ आहे, हा गाळ इथं साठवून ठेवतात. कारण ह्या वाहून नेण्याची ताकद यांच्यामध्ये नसती आणि या नद्या पुढे घेऊन निघून जातात. मित्रांनो, या जाड स्वरूपाचा जो गाळ आहे, या गाळाला म्हटलं जातं भाबर. काय म्हटलं जातं? भाबर. या भाबरमध्ये छोटे 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 प्रवाह जे आहेत, त्या बाकी छोट्या छोट्या नद्यांचे प्रवाह लुप्त होतात. कारण हा जाड दगडाचा म्हणजे आपण गोटे असणारा जो आहे, हा गाळ आपल्याला पाहायला मिळतो, त्याला म्हटलं जातं भाबर. त्याच्यानंतर मग इथं तराई आहे, इथं भांगर आहे, इथं खादर. आता पुढे मी एक्सप्लेनेशन देत बसत नाही, कारण याच्यामध्ये आणखी आपल्याला वेळ घालवायचा नाही. इथं विचारलंय भाबर प्रदेशाचे वैशिष्ट्य काय? हा खडकाळ आणि सच्छिद्र मृदा. मी काय म्हटलं तुम्हाला की इथं छोट्या छोट्या जे प्रवाह आहेत हे लुप्त होतात आणि पुढे हे प्रवाह आणखी नदी पुढे गेल्यानंतर या तराईच्या प्रदेशामध्ये येऊन मिळतात. पुढे चला, इथं या प्रश्नाचं उत्तर बघा. दलदलीचा नाही, दलदल नाही, कारण तिथं गाळ साचलेला आहे. खडकाळ गाळ आहे मोठ्या स्वरूपाचा, बरोबर आहे. किनारपट्टीवरील लवणयुक्त मृदा चुकीचा आहे. सुपीक जलोढ गाळ हे सुद्धा चुकीचं आहे. सच्छिद्र मृदा असल्यामुळे नदीचे प्रवाह जे आहेत हे या ठिकाणी मिक्स होताना आपल्याला पाहायला मिळतात. राईट. ह्या ज्या टेकड्या आहेत, ह्या सर्वात दक्षिणेकडच्या ज्या टेकड्या आहेत यांना शिवालिक टेकड्या म्हटलं जातं. शिवालिक पर्वत म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 बरोबर आहे. चालायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? IBPS चे प्रश्न आहेत हे. याचा अर्थ जे गाजलेले पुस्तक असतात, या गाजलेल्या पुस्तकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. चला, हा आता काय करतो, 2025 मधले काही महत्वाची पुस्तकं जी गाजलेली आहेत, या लेक्चर मध्ये काही आणखी पुढच्या काही लेक्चर मध्ये असं करत करत महत्वाची पुस्तकं आपण कव्हर करूया. काही महत्वाची पुस्तकं देतोय. हा एक आहे जनता की कहानी मेरी आत्मकथा. जनता की कहानी मेरी आत्मकथा. सांगा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? हे सगळे 2025 मधले पुस्तक आहे आणि याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढंच नाही, हे प्रसिद्ध पुस्तके आहेत. मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक जे आहेत हे बंडारू दत्तात्रय, जे सध्या राजस्थानचे राज्यमंत्री आहेत, आपलं सॉरी राज्यपाल आहेत. दत्तात्रय, बंडारू दत्तात्रय यांची आत्मकथा जनता की कहाणी मेरी आत्मकथा. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक लक्षात घ्या. दुसरं पुस्तक आहे, एक आत्मकथा आहे, त्याचं नाव आहे दिया सलाई. दिया सलाई हे कोणाची आत्मकथा आहे? ही आत्मकथा म्हणजे स्वतः लिहिलेली कहाणी स्वतःबद्दल, त्याला आत्मकथा म्हणतात. दिया सलाई ही जी आहे मित्रांनो, ही आत्मकथा जी आहे हे कैलास सत्यार्थी, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची आत्मकथा आहे. मी काय म्हणतोय, त्यामुळे जे महत्वाची पुस्तक आहेत तेच महत्वाची पुस्तकाची लिस्ट देतोय. ही लिस्ट तुम्ही पाठ करा माझ्या बरोबर. त्याच्यानंतर तिसरं आहे पुस्तक रामानुजन. रामानुजन ज्येष्ठ गणित तज्ञ, तुम्हाला माहित असेल, यांच्या जीवनावर लिहिलेलं पुस्तक. यांचे 2 लेखक आहेत त्या पुस्तकाचे. एक अरुण सिंघल आहे, अरुण सिंघल आहे, आणि दुसरे आहेत देवेंद्र कुमार शर्मा. ही PPT तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. देवेंद्र कुमार शर्मा. हा आणखी एक महत्वाचं पुस्तक आहे, 4 नंबर, व्हाय भारत मॅटर्स. बघा, व्हाय भारत मॅटर्स. हे भारताचे हे एक महत्वाचे नेते ज्यांचं नाव आहे डॉक्टर एस जयशंकर. सांगा बरं, हे कोणत्या पदावर आहेत? डॉक्टर एस जयशंकर यांचं हे पुस्तक आहे, ज्याचं विमोचन सौदी अरेबियामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.
आणखी 2-3-4 देतो मग बस करतो. हा एक आत्मकथा आहे. आय हॅव द स्ट्रीट. आय हॅव द स्ट्रीट आत्मकथा आहे. कोणाची आत्मकथा आहे? आणखी तुम्हाला तिच्या आत्मकथेचं पुढचं नाव आहे एक कुट्टी क्रिकेट. एक कुट्टी क्रिकेट ही आहे रविचंद्रन अश्विनची आत्मकथा. रविचंद्रन अश्विन याची आत्मकथा आहे. आत्मकथा आहे. बर, हार्ट लॅम्प पुस्तक विचारलं होतं बरं का एका परीक्षेला मागच्याच, म्हणजे मला वाटतं लेखा कोशागार किंवा आदिवासीला विचारलेलं आहे. हार्ट लॅम्प मित्रांनो, हार्ट लॅम्प हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक जे आहेत त्याचं नाव आहे बानो मुश्ताक. बानो मुश्ताक. कशामुळे विचारलं होतं? कारण मित्रांनो जे बुकर पुरस्कार आहे त्या बुकर पुरस्कारासाठी भारतामधून यांचं नाव पाठवलं होतं किंवा यांचं नाव जे आहे हे शॉर्टलिस्ट केलं होतं. ठीक आहे. द हार्ट लॅम्प. एवढे बस झाले. एक लास्ट देतो ज्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. 7 नंबर रतन टाटा. रतन टाटा या पुस्तकाचे लेखक जे आहेत हे रतन टाटा ए लाईफ असं या पुस्तकाचं पूर्ण नाव आहे. यांचे लेखक आहेत थॉमस मॅथ्यू. थॉमस मॅथ्यू हे 2025चे महत्वाचे पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. एक जस्ट मला आठवलं एक पुस्तक, तुम्हाला विचारतो याचं उत्तर मला सांगा. पुस्तकाचं नाव आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा. आफ्टर गाझा. सांगा या पुस्तकाचे लेखक. या पुस्तकाचे लेखक आहेत पंकज मिश्रा. पंकज मिश्रा. चलो मग इथं बघा काय विचारलंय. वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत बिल गेट्स. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं बरोबर. हे एकाच लेक्चर मध्ये सगळे देऊ शकत नाही मी. खूप काही महत्वाची लिस्ट आहे, बरेचसे आहेत. जसं जसं आपण सिरीज कंटिन्यू करू आणखी एखाद्या पुस्तकावर प्रश्न घेऊ, त्याच्यामध्ये आणखी 2025 चे पुस्तकं आपण ऍड करू. चला, झेलम ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? चला लाईक करा. 200 पर्यंत आकडा नेऊन पोहोचला पाहिजे. म्हणजे कसं आहे पुढच्या वेळेस आणखी उत्साहानं माणूस समोर येतं. सांगा, झेलम ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सगळ्यांना माहित आहे जवळपास. मित्रांनो लक्षात घ्या, 2 मिनिटात या नदीबद्दल सांगतो. आपण चर्चा करत आहोत सिंधू नदीबद्दल. मित्रांनो सिंधू नदी जी आहे त्या सिंधू नदीच्या उपनद्या लक्षात घ्या. तसं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 मिनिटात मी सांगतो. ही सिंधू नदी आहे. सिंधू नदीचा उगम होतो तिबेटमध्ये. उगम झाल्यानंतर ही नदी पश्चिम वाहिनी बनून वाहते. पश्चिम वाहिनी बनून वाहत असताना 2 केंद्रशासित प्रदेशातून ती प्रवेश करते. याच्यामध्ये काही महत्वाच्या नद्या तिला मिळतात. एक लेह ही सिंधू नदीची उपनदी आहे, फक्त नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही आलात तर नुब्रा जी आहे ही सिंधू नदीची उपनदी आहे, नुब्रा. त्याच्यानंतर शोक नावाची नदी जी आहे ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर गिलगिट नावाची नदी जी आहे ही सुद्धा सिंधू नदीची उपनदी आहे. ठीक आहे. या झाल्या कुठलच्या जम्मू काश्मीर आणि कुठं जम्मू काश्मीर आणि लडाख मधल्या नद्या. आता बघा जम्मू काश्मीर मध्ये आता आपण चर्चा करूया जे आपल्याला दिलेलं आहे इथे लिस्ट मध्ये त्या नदीबद्दल चर्चा करूया. मित्रांनो जम्मू काश्मीर राज्यामध्ये वैरीनाग नावाचं एक सरोवर आहे. वैरीनाग नाव लक्षात घ्या. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. झेलम नदीचा उगम कोणत्या सरोवरामधून होतो? वैरीनाग नावाचं सरोवर आहे. या सरोवरामधून झेलम नदीचा उगम होतो. एवढंच नाही, झेलम नदी भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर जे आहे या सरोवराचं नाव आहे उलर सरोवर. या उलर सरोवरातून सुद्धा वाहते.
एकीकडून एंट्री करते आणि दुसरीकडून एक्झिट. या नदीचं नाव आहे झेलम नदी. ही झेलम नदी उलर सरोवरामधून वाहते, जम्मू काश्मीरमधून पंजाबमध्ये येते आणि नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. 5 महत्वाच्या नद्या ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. या नदीचं नाव आहे झेलम नदी. कोणती नदी? झेलम नदी. झेलम नदीनंतर दुसरी नदी जी तिला समांतर वाहते, झेलम नदीच्या दक्षिणेला एक नदी आहे. 2 महत्वाच्या नद्यापासून हिचा उगम होतो. एक चंद्रा नदी आणि दुसरी भागा नदी. चंद्रा आणि भागाचा एकत्रित संगम चिनाब नावाने ओळखला जातो. चिनाब नदी सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते. पंजाबमधून ही नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. या नदीचं नाव आहे चिनाब. कोणती नदी? चिनाब नावाची नदी. त्याच्यानंतर तिच्या दक्षिणेला एक नदी आहे. नदीचं नाव आहे रावी नदी. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीमध्ये होतो. ही सुद्धा पंजाबमध्ये येते आणि पुन्हा पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. रावी नदी सिक्वेन्स लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तिसरी नदी आहे, तिचं नाव आहे बियास. रावी नदीच्या दक्षिणेला ही नदी वाहते. बियास नदीचा उगम सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये होतो. मात्र ही नदी जी आहे, ही नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करत नाही. पाकिस्तानमध्ये जाण्या अगोदर ही नदी थांबते आणि इथे तिबेटमध्येच उगम पावणारी आणखी एक महत्वाची नदी, ज्या नदीला ही नदी मिळते, नदीचं नाव आहे सतलज नदी. सतलज आणि बियास यांचा संगम जो आहे हा हरिके या ठिकाणी होतो. हरिके या ठिकाणी या 2 नद्यांच्या संगमस्थानावर इंदिरा गांधी कालवा आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो. इथून पुढे ही जी नदी आहे, ही नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. आता बघा, पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर काय होतं? पाकिस्तानमध्ये झेलम नदी चिनाबला जाऊन मिळते, चिनाब नदी रावीला जाऊन मिळते, रावी नदी सतलजला जाऊन मिळते आणि अशा पद्धतीनं ह्या 5 नद्यांचा एकत्रित प्रवाह होतो. त्याचं नाव आहे पंचनाद प्रवाह. कोणता प्रवाह? पंचनाद. आणि या पाचीच्या पाची नद्या पंजाबमधून जात असल्यामुळे या पंजाबला आब शब्दाचा अर्थ होतो नदी. 5 नद्यांचा प्रदेश म्हणून पंजाब नावानं ओळखलं जातं. 5 नद्यांचा प्रदेश म्हणून पंजाब नावानं ओळखलं जातं. या पंजाबमध्ये असणाऱ्या या नद्या, हा सिंधू पाणी वाटप करार आता घेऊ, पुढच्या प्रश्नामध्ये घेऊ, कारण याचं एक्सप्लेनेशन जे आहे हे एवढं मोठं आहे. म्हणजे या महत्वाच्या 6 नद्या धरल्या जातात सिंधू पाणी वाटप करारामध्ये. एक सिंधू नदी धरली जाते आणि दुसऱ्या ह्या 5 महत्वाच्या नद्या. तर सिंधू पाणी वाटप करार जो 1960 चा होता, या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल. सिंधू नदीच्या पाण्याचे आणखी 2 भाग केले होते. 80% पाणी पाक वापरणार आणि 20% पाणी जे आहे हे भारत वापरणार आणि बाकी झेलम आणि चिनाबच्या सगळ्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल. आणि सिंधू, झेलम, चिनाब आणि खाली असणाऱ्या रावी, बियास, सतलज या 3 नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क असेल. असो तो सिंधू पाणी वाटप करार. एखाद्या लेक्चर मध्ये आपण पाहूया. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे या ठिकाणी बरोबर आहे. हा क्वेश्चन आलता लेखा कोशागारला. ओके, प्रश्न हे येतात, आपण सराव कशाचा करतोय? हा आला तर एका आणखी बाकीच्या नद्यावर सुद्धा येऊ शकतो, एखाद्या या नदीवर सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस आपण घेतोय. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला अडचण? निघायचं पुढं? घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा सांगा, अलिबाग समुद्र किनारा हे लोकप्रिय किनारी स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अलिबाग समुद्र किनारा हे लोकप्रिय किनारी स्थळ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. चलो, कमेंट थोडं स्लो दिसत आहे. धन्यवाद शिवराज. आज पहिलं लेक्चर आहे का तुमचं? काही जण मला वाटतं पहिल्यांदाच करतायत लेक्चर. बघा, याच्यासाठी हे जे किनारी प्रदेश विचारलाय, किनारपट्टी विचारली, याला आपण म्हणत असतो पुळणे. महाराष्ट्रातील पुळणे. एका मिनिटात मी रिवाइज करून देतो तुमचे सगळे. हा आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये कोणते कोणते बीच, ज्याला आपण पुळणे, मराठीमध्ये पुळणे म्हणतो, बीचेस म्हणतो, बीच म्हणतो इंग्लिशमध्ये. बोर्डी आहे, डहाणू आहे, सातपाटी आहे, शिरगाव आहे, अर्नाळा आहे. हे पालघर जिल्ह्यामधले बीच आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जर आलात तर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जे आहे हे एकमेव बीच आपल्याला पाहायला मिळतं. इथं मुंबईमध्ये जर तुम्ही आलात तर मुंबईमध्ये तुम्हाला या ठिकाणी मनोरे, मठ, दादर, गिरगाव, जुहू
या चौपाट्या किंवा ही पुळणे पाहायला मिळतात, ही बीच पाहायला मिळतात. रायगडमध्ये तुम्ही जर आलात तर रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला मांडवी बीच आहे, अलिबाग बीच आहे, काशीद आहे, नांदगाव आहे, मुरुड आहे, श्रीवर्धन आहे, हरिहरेश्वर आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बीच जर तुम्हाला विचारले, परीक्षेला विचारले जाऊ शकतात बरं का. जोड्या लावावर सुद्धा प्रश्न किती वेळा आलेला आहे. केळशी आहे, हरणे आहे, गुहागर आहे, वेळणेश्वर आहे, त्याच्यानंतर जयगड आहे, गणपतीपुळे आहे, भगवती आहे, भाट्टे आहे, पूर्णगड आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही जर आलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते बीच पाहायला मिळतात. भिटवाव आहे, तासकर्ली आहे, दाभोळी आहे, मोचेमाळ आहे, वेंगुर्ला आहे, शिरोडा आहे आणि उभा दांडा ही महत्वाची बीचेस पाहायला मिळतात. या प्रश्नाचं उत्तर इथं तुमचं क्लिअर होतं. अलिबाग समुद्र किनारा हा रायगड जिल्ह्यामधला आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 तुमचं बरोबर आहे. धन्यवाद कपिल सर, मीना मॅडम, अर्जुन, सागर. चला यायचं पुढच्या प्रश्नाकडे. या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना, या योजनेमध्ये खालीलपैकी कोणते मंत्री नव्हते. त्रिमंत्री योजना जी आहे, कॅबिनेट मिशन प्लॅन ज्याला आपण म्हणतो, या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये कोणते मंत्री नव्हते असं विचारलंय. चला 200चा आकडा गाठला गेला पाहिजे म्हटलं तुम्हाला मी, आरामशीर होऊन जातं. चला आता असं विचारले काही महत्वाच्या योजना ज्या, हा भारत आहे आणि हे ब्रिटन आहे. ब्रिटननं काय केलं होतं, दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने समाविष्ट व्हावं म्हणून भारताला वेगवेगळ्या प्रकारचे लालच देणं सुरू होतं आणि भारतामध्ये होणारा विद्रोह पाहून वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन, वेगवेगळ्या योजना ह्या भारतासाठी तयार केल्या होत्या, ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही महत्वाच्या योजना किंवा प्लॅन तुम्हाला मी देतोय ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, ऑगस्ट ऑफर जी आहे ही कोणत्या साली आणली होती. ऑगस्ट ऑफर बघा, जे महत्वाचं आहे ते तुम्हाला लिहून देतोय, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन जे आहे, क्रिप्स मिशन हे कोणत्या वर्षी कोणत्या साली भारतामध्ये आलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की आणखी राजाजी योजना कोणत्या वर्षी, राजाजी योजना कोणत्या वर्षी निर्माण झाली. त्याच्यानंतर फेवेल योजना जी आहे, वेवेल प्लॅन ज्याला म्हणतो किंवा योजना ज्याला म्हणतात, कोणत्या वर्षी आली. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आला, कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी आलं. त्याच्यानंतर 6 नंबर माउंट बॅटन योजना जी आहे ही कोणत्या वर्षी आली. माउंट बॅटन योजना, हे महत्वाच्या योजना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. एक एक टप्प्याटप्प्याने बघूया. ऑगस्ट ऑफर जी आहे ही 1940 ला ऑगस्ट ऑफर आली होती. या ऑगस्ट ऑफर मध्ये म्हणजे कोणत्या, त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं, लॉर्ड लिनलिथगो होते, यांनी ही योजना आणली. लिनलिथगो नाव लक्षात असू द्या, लिनलिथगो. 1940 ला ऑगस्ट ऑफर. क्रिप्स मिशन जे आहे, क्रिप्स मिशन 1942 ला आलं होतं, 1942. या क्रिप्स मिशन मध्ये स्वतः पहिल्यांदाच ब्रिटनने मान्य केलं की भारताची घटना, राज्यघटना ही भारतीयांनीच लिहावी, हे तत्व मान्य केलं होतं. भारतीयांनी हे तत्व मान्य केलं होतं. क्लिअर. पुढं राजाजी योजना ही तुम्हाला माहित आहे 1945 ची आहे. त्याच्यानंतर वेवेल प्लॅन जो आहे, वेवेल योजना, राजाजी योजना 1944 ची, वेवेल योजना जी आहे ही 1945. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन जे आहे याचंच दुसरं नाव आहे त्रिमंत्री योजना. कोणती योजना, त्रिमंत्री योजना, याला कॅबिनेट मिशन म्हणतं. हे आलेलं होतं 1946. याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे व्हावे त्याच्यासाठी जिन्नांनी प्रयत्न केले होते, मात्र ही कॅबिनेट मिशननं मागणी फेटाळली होती.
तीन महत्वाचे कॅबिनेट मिशन मध्ये मंत्री होते. याला त्रिमंत्री म्हणजे ब्रिटन सरकारमध्ये जे तीन मंत्री होते यांचं एकत्रित आपलं यांना एकत्रित समिती स्थापन केली, ज्याला कॅबिनेट मिशन नाव दिलं. हे अलेक्झांडर क्रिप्स आणि लॉरेन्स हे तिघ याच्यामध्ये होते. हे नव्हते, प्रश्न विचारलाय नव्हते कोण, तर लॉर्ड विल्यम वेव्हेल नव्हते. त्यामुळं हे लक्षात घ्या. आणि माउंट बॅटन योजना जी आहे ही 1947 आपल्याला पाहायला मिळते. कधीची? 1947. अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. क्लिअर? हा, आणखी एक दोन महत्वाच्या गोष्टी ज्याच्या प्रश्न विचारला गेलेला आहे. 7 नंबर, नेहरू अहवाल कधीचा आहे? नेहरू अहवाल मित्रांनो, नेहरू अहवाल जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो 1928चा नेहरू रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. आणि गांधी आयर्विन करार वगैरे हे तर माहितच आहे तुम्हाला. जातीय निवाडा कोणत्या वर्षी आलता? हा एक महत्वाचं विचारलं जातं. जातीय निवाडा, जातीय निवाडा कोणाचा होता? रेमसे मॅकडोनाल्ड. रेमसे मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा हा कधीचा आहे? हा 1932. ठीक आहे, चलो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे, 4 इथं बरोबर आहे. राईट. माउंट बॅटन योजनेनंच भारत पाकिस्तानची फाळणी झाली बरं का. भारत पाकिस्तानची फाळणी जी आहे, परीक्षेला जर आलं कोणत्या योजनेनुसार झाली, तर त्या योजनेचं नाव आहे माउंट बॅटन योजना. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी सुरू केले? बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी सुरू केले? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे लक्षात घ्या कोणते कोणती आहेत आणि कोणत्या वर्षी सुरू केली. पहिले जनता, जनता. त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत. बघा, सांगा बरं वर्ष, सांगा मला, तुम्हाला माहित असेल तर. त्याच्यानंतर बहिष्कृत भारत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे आहेत बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे आहेत. वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्याच्यानंतर मूकनायक. त्याच्यानंतर समता. हे महत्वाचे वृत्तपत्र लक्षात घ्या. आता हे कोणत्या वर्षी सुरू केले? जनता हे जे वृत्तपत्र आहे हे 1930 ला सुरू केलं. आणि याच नामकरण जे आहे, नामकरण कोणत्या वृत्तपत्राचं नामकरण? प्रबुद्ध भारत असं केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 1, 2, 3, 4 आणि 5 वृत्तपत्र. तर प्रबुद्ध भारत हे जनतेचं, जनता वृत्तपत्राचं नामकरण 1956 ला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढं बहिष्कृत भारत मित्रांनो 1927 हे वृत्तपत्र आहे. आणि हे जे वृत्तपत्र आहे मित्रांनो, या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानेश्वरांच्या ओव्या ज्या आहेत ह्या ओव्या लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या वृत्तपत्रामध्ये? बहिष्कृत भारत वृत्तपत्रामध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्या होत्या. बहिष्कृत भारतमध्ये. प्रबुद्ध भारत हे जे वृत्तपत्र आहे हे अखिल भारतीय दलित फेडरेशन जे होतं याचं मुखपत्र होतं. दलित फेडरेशन चे मुखपत्र. तुम्हाला जर परीक्षेला विचारलं अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र कोणते? प्रबुद्ध भारत हे मुखपत्र होतं. आता येऊया पुढच्या मूकनायक कडे. मूकनायक 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. मित्रांनो, या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 रुपयाची मदत जी आहे ही मदत केलेली या वृत्तपत्रासाठी आपल्याला पाहायला मिळते. समता हे जे वृत्तपत्र आहे हे 1928 ला सुरू झालं मित्रांनो. आणि हे जे आहे हे वृत्तपत्र समता सैनिक दलाचे मुखपत्र आहे आपल्याला पाहायला मिळतं. समता सैनिक दलाचे मुखपत्र लक्षात असू द्या. समता सैनिक दल कधी स्थापन झाला?
समता सैनिक दल जो आहे याची स्थापना 1924 आहे. 28ला हे मुखपत्र आपलं हे समता वृत्तपत्र सुरू केलं, जे याचं मुखपत्र होतं. अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र प्रबुद्ध भारत होतं, जे जनतेचंच नंतर नामांतरण जनता वृत्तपत्राचं नामांतरण केलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 2, 1927ला बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आपलं सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समजलं का रे? समजलं? चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. कारण वेळ झालेला आहे. 4 ते 5 सेशन घेतलं. आता परवाच्या दिवशी आपलं सेशन होईल. परवाच्या दिवशी आपण हे सेशन परत कंटिन्यू करू. जे मुलं नवीन जॉईन झालेली असतील कृपया लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आताच मी सांगितलं की जीएस जे तुमचं नोंदणी व मुद्रांक विभागाचं जीएस आहे, या जीएस साठी ही बॅच आपली आहे, ज्याच्यावर मान्सून ऑफर उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, तशी 7 पर्यंत ऑफर होती. मात्र काल मी तुमच्या समोर येऊ शकलो नाही म्हणून 1 दिवस फक्त एक्सटेंड करतोय. याच्यामध्ये तुमच्या 25 मार्काची तयारी ह्या एका बॅच मधून तुमची कव्हर होईल. ठीक आहे. आता ही पीपीटी मी अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ज्याचं नाव आहे जॉग्राफी बाय शिंगारे सर. या टेलिग्राम चॅनलवर जा 5 मिनिटांमध्ये, आणि हे जेवढं मी काही हे घेतलेलं आहे हे सगळं कंटेंट त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळेल, तिथून डाउनलोड करा. ठीक आहे. चला या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबतोय. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद सचिन सर, धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण 2 दिवसानंतर याच सेशनला, म्हणजे कंटिन्यू करूया आपण. धन्यवाद.